सत्रामध्ये टोमॅटो पिकाचं सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण सकाळी म्हणजे पहिल्या सत्रामध्ये आपण माहिती घेतलेलीच आहे. परंतु आता दुसरं जे सत्र आहे त्या दुसऱ्या सत्रामध्ये तुमचं TOT मध्ये हॉर्टिकल्चर मध्ये दुसरा जो विषय आहे भेंडी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान किंवा निर्यातक्षम भेंडी लागवड तंत्रज्ञान, तर यामध्ये सर्वप्रथम आपले सर्व रामेतीचे जे काही कर्मचारी अधिकारी जे सहभागी झालेले आहेत त्यांचं स्वागत करतो. आणि मी दुसऱ्या जो सत्र आहे दुसऱ्या सत्राचा जे विषय आहे भेंडी लागवड सुधारित तंत्रज्ञान किंवा निर्यातक्षम भेंडी लागवड तंत्रज्ञान या विषयावरती मी आता आपल्याला माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. जे माझ्याकडं म्हणजे माहिती आहे आजपर्यंत मी भाजीपाला पिकामध्ये जो अनुभव आहे, भाजीपाला पिकामध्ये मी भेंडी असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, वांगी असेल, वाटाणा असेल, कारली, दोडका, भोपळा, घोसाळी, पडवळ, काकडी, वाटाणा, लसूण इत्यादी विविध पिकामध्ये मी काम केलेलं आहे. आणि मग भेंडीमध्ये सुद्धा आम्ही जे काम केलं त्यातून काही विद्यापीठानं चांगल्या अशा नवीन जाती विकसित केलेल्या आहे, तंत्र चांगलं आहे. आणि मग आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला भेंडी हे पीक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं नफा मिळवून देणारं, आर्थिक फायदा मिळवून देणारं असं एक पीक आहे. तर तसं पाहिलं तर भेंडी हे म्हणजे वर्षातून आपण दोन्ही हंगामात घेतो, म्हणजे एक म्हणजे खरीप हंगाम आणि दुसरं म्हणजे उन्हाळी हंगाम, दोन्ही हंगामात घेतो. पण काही शेतकरी की ऑफ सीझन कल्टिवेशन जे आहे म्हणजे रबीमध्ये सुद्धा काही शेतकरी त्याची लागवड करतात, परंतु बऱ्याच वेळा ते सक्सेस होतं असं नाही. म्हणजे जर झाला वातावरणानं साथ दिली, पोषक वातावरण मिळालं तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर तसं हे अतिशय महत्वाचं असं पीक आहे. आणि बहुतेक आपल्या राज्यात किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये या भेंडी पिकाची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणात करतात. जसं टोमॅटो पीक आहे तशाच प्रकारचं हे भेंडी सुद्धा एक भाजीपाला पिकातलं एक महत्वाचं असं पीक आहे. आणि या भेंडीला जवळजवळ वर्षभर मागणी असते, कारण भेंडीचं ज्या कोवळ्या भेंड्या आहेत किंवा जो गर्द हिरवा रंग आहे या फळामध्ये जर पाहिलं तर आहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे आवश्यक असणारे जे काही विटॅमिन्स असतील, जीवनसत्वे असतील किंवा ब क ही जीवनसत्व बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. किंवा त्याचबरोबर त्यामध्ये जे खनिजे आहेत की ज्याला आपण मिनरल्स वगैरे म्हणतो, त्यामध्ये मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, लोह आहे, अतिशय भरपूर प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे आपल्याला जी शरीराची जी गरज आहे ती आपल्याला ह्या भेंडी फळामधून सुद्धा आपल्याला भागवता येते. आणि तसं पाहिलं तर ह्या भेंडीला आपल्या राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात सुद्धा मोठा वाव आहे. म्हणजे आखाती देश असेल किंवा अरब राष्ट्र जे आहेत या राष्ट्रामध्ये भेंडीला अतिशय मोठी मागणी आहे आणि निर्यातीला एक चांगला वाव आहे. सर्वसाधारणपणे जर विचार केला, एकूण आपल्या देशातला जर विचार केला तर भारतामध्ये जर भेंडी खाली क्षेत्र म्हणजे क्षेत्र आणि उत्पादनाचा जर विचार केला तर जवळजवळ 4 लाख हेक्टर एवढं क्षेत्र जे आहे भारतामध्ये हे भेंडी पिकाखाली आहे. आणि त्यापासून जवळजवळ 41,092 मेट्रिक टन एवढं त्यापासून आपल्याला उत्पादन आपल्याला प्रत्येक वर्षी हे मिळत असतं. आणि जर आपण राज्याचा विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने जे पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, ओरिसा आहे, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेंडी पिकाची जी लागवड आहे व्यापारी तत्वावरती किंवा कमर्शियल पद्धतीनं केली जाते. आणि महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर भेंडी पिकाखाली क्षेत्र जवळजवळ 25,000 हेक्टर एवढं क्षेत्र या भेंडी पिकाखाली आहे. आणि त्यापासून सुमारे जवळजवळ 1.5 लाख मेट्रिक टन एवढं त्यापासून उत्पादन आपल्याला भेंडीपासून दरवर्षी आपल्याला मिळतं. आणि मग आपल्या राज्यामध्ये जर प्रामुख्याने जे भेंडी पिकवणारे जे जिल्हे आहेत त्याचा जर विचार केला तर अहमदनगर आहे, पुणे आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे आहे, औरंगाबाद, परभणी, अकोला, नाशिक या विविध जिल्ह्यामध्ये भेंडी पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. त्या व्यतिरिक्त इतरही जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये या भेंडी पिकाची लागवड केली आहे. आणि त्यामुळं या भेंडीला ग्रामीण भागामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये जी काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत
त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल किंवा चेन्नई असेल, वेस्ट बेंगाल असेल किंवा दिल्ली असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या भेंडीच्या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि हे घेत असताना की आपल्याकडे ज्या काही सोयी आहेत भेंडी पाठवण्याच्या, म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी आहे त्या बऱ्यापैकी पूर्वीच्या काळापेक्षा आताच्या काळामध्ये बऱ्यापैकी या सोयी निर्माण झालेल्या आहेत. तर असे ह्या पिकासाठी जर आपण पाहिलं तर जमीन आणि हवामान सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की कोणत्या हवामानामध्ये आपल्याला भेंडी पीक घेता येतं. तर भेंडी पीक हे तसं उष्ण हवामानातील पीक आहे आणि भेंडी पिकाला उष्ण हवामान हे चांगलं मानवतं. आणि सर्वसाधारणपणे एक 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड जर तापमान असेल तर या तापमानामध्ये या भेंडी पिकाची लागवड चांगली होते. आणि जर त्यापेक्षा जर तापमान कमी झालं तर भेंडीच्या उगवण क्षमतेवरती परिणाम होतो. किंवा बऱ्याच वेळा जर दमट हवा असेल किंवा समजा तापमान 10 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जर कमी झालं तर त्या ठिकाणी जे काही दव पडणे असेल, धुकं पडणे असेल, त्यामुळं काय होतं की भेंडी पिकावरती विविध प्रकारचे जे रोग आहेत किंवा किडी आहेत त्याचा प्रादुर्भाव होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नात घट येते किंवा फळं हे आपल्याला विक्री योग्य तयार होत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येतात. तर अशा दृष्टिकोनातून साधारणतः एक 20 ते 25 डिग्री जे अंश सेल्सिअस एवढं जे तापमान आहे या तापमानामध्ये पिकाची वाढ चांगली होती. परंतु बऱ्याच वेळा जर पाहिलं तर तापमान जर 30 किंवा 35 डिग्रीच्या वर गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा की त्या तापमानाचा फुलगळेवरती परिणाम होतो. दुसरी गोष्ट मगाशी टोमॅटोमध्ये सांगितल्याप्रमाणे की या पिकावरती सुद्धा जो विषाणू आहे, विषाणूजन्य रोग आहे की ज्याला आपण व्हायरस म्हणतो की येलोमेन मोजॅक व्हायरस, हा जो व्हायरस आहे ह्या व्हायरस रोगाचं प्रादुर्भाव होतो आणि त्या ठिकाणी मग आपल्याला ते झाडं पिवळी पडल्यासारखी दिसतात, पानं पिवळी पडतात किंवा भेंड्या पिवळ्या पडतात आणि मग आपल्याला एक चांगला जो दर्जेदार फळाचा माल मिळायला पाहिजे तसा तो मिळत नाही. म्हणून सर तापमानाची जी गरज आहे अशा तापमानामध्येच या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जमिनीच्या हवामानाच्या बाबतीत जर पाहिलं, आपलं जमिनीच्या बाबतीत जर पाहिलं तर जमिनीच्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये अगदी हलक्या जमिनीपासून भारी जमिनीपर्यंत आपण या पिकाची लागवड करू शकतो. परंतु शक्यतो जी जमीन निवडणार आहे ती जमीन आपली एकतर निचऱ्याची असली पाहिजे की ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही. दुसरी गोष्ट की त्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. तिसरे म्हणजे ह्या चोपनयुक्त जमिनी शक्यतो लागवडीसाठी निवडायचे नाहीत की जे काही सुपीक जमिनी आहेत जमिनीमध्ये कर्बाचं प्रमाण जास्त आहे अशा प्रकारच्या जमिनी या भेंडी पिकाच्या लागवडीसाठी निवडायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो जमिनीचा जो सामू आहे सर्वसाधारणपणे सामू हा साधारणतः 6.5 ते 7.5 एवढा असला पाहिजे. त्या सामूमध्ये जर लागवड केली किंवा जमिनीचा जो पीएच आहे या 7.5 ते 7.5च्या दरम्यान असला पाहिजे. अशाच प्रकारच्या जमिनी ह्या भेंडी पिकाच्या लागवडीसाठी निवडायच्या आहेत. त्यानंतर जो दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे की भेंडी पिकामध्ये सुधारित जाती. आता तसं पाहिलं तर भेंडी मगाशी सांगितल्याप्रमाणे की भेंडी पिकामध्ये सुद्धा काही सुधारित आणि संकरित जाती अशा दोन्ही प्रकारच्या जाती आहेत. आणि सध्याचा काळ हा एरा जो आहे तो संकरित जातीचा एरा आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी जे आहेत संकरित जातीचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात कारण संकरित जाती ह्या उत्पादनाला चांगले असतात आणि त्याचबरोबर रोग किडीला कमी प्रमाणात बळी पडतात आणि मार्केटमध्ये प्रेफरन्स म्हणजे ज्याला आपण ग्राहकाची ऍक्सेप्टेबिलिटी म्हणजे ग्राहकाची जी पसंती आहे ते सुद्धा त्या दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला एक जातीची निवड करणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे बाजारामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला माहित आहे की पाच धारी असणाऱ्या भेंड्या ज्या आहेत बाजारामध्ये आपल्याला विक्रीसाठी आलेल्या दिसतात किंवा जास्तीत जास्त 6 धारी. परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं असेल आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ग्रामीण भागातले सर्वजण आहात तर आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळी जी दिवाळी भेंडी आहे दिवाळी भेंडीच्या धारा किती असतात तुम्हाला माहित आहे का? आहे का? नाही. तर भेंडीमध्ये जे काय दिवाळी भेंडी जी आहे
म्हणजे ते लोकल टाईप जो आहे, तर लोकल टाईप मध्ये साधारणतः 12 ते 13 किंवा 14 धारे असतात आणि भेंड्या ज्या अतिशय बुटक्या असतात आणि बऱ्याच वेळा ह्या भेंडीची भाजी म्हणजे एकतर भाजीसाठी किंवा आपल्याला दुसरं त्यापासून बियाची जी पातळ आमटी आहे त्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. तर ह्या भेंडीच्या मध्ये रंगामध्ये सुद्धा विविधता आहे. म्हणजे भेंडीचा गर्द हिरवा रंग असणाऱ्या भेंड्याची फळं आहेत, पोपटी रंग असणाऱ्या फळं आहेत आणि तांबूस रंगाच्या ज्या म्हणजे तांबड्या रंगाच्या भेंड्या, अशा तिन्ही प्रकारच्या रंगामध्ये आपल्याला मिळतात. परंतु सर्वाधिक जे उत्पादन असेल किंवा निर्यातक्षम जर उत्पादन घेत असेल तर शक्यतो ज्या हिरव्या जाती आहे म्हणजे हिरव्या फळं असणाऱ्या ज्या जाती आहेत त्यालाच आपण निवड केली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जातीची निवड करत असताना की त्या रोगाला किंवा किडीला कमी बळी पडणाऱ्या असल्या पाहिजे. त्यातला महत्वाचा म्हणजे जो केवडा रोग आहे किंवा ज्याला आपण हळद्या म्हणतो किंवा त्याला येलो व्हेन मोजॅक व्हायरस म्हणतो, ह्या रोगास प्रतिकारक्षम असणारी क्षमता किंवा अधिक उत्पादन देणारी आणि फळं अतिशय दर्जेदार असणारे हिरवट रंगाचे असणारे अशा जातीची निवड केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र गणेश केंद्र आणि भाजीपाला संशोधन केंद्र राहुरी या ठिकाणी भेंडी फळावरती संशोधनाचं काम चालतं. तर त्यामधून काही जाती कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये फुले विमुक्ता नावाची एक जात विकसित केलेली आहे. फुले विमुक्ता. आता फुले विमुक्ता याचा अर्थ असा आहे की विमुक्त म्हणजे जो येलो व्हेन मोजॅक व्हायरस आहे त्यापासून मुक्त असणारी, फ्री असणारी, व्हायरस फ्री असणारी ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने गेल्या 3 वर्षापूर्वी विकसित केलेली आहे. आणि या जातीमध्ये की यामुळं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. सर्वसाधारणपणे 200 क्विंटलच्या आसपास साधारणतः 20 टन एवढं आपल्याला उत्पादन मिळतं. आणि ही व्हायरस फ्री असल्यामुळं की फळांना चांगली मागणी आहे, फळाचा रंग हिरवा आहे आणि फळाची जी लांबी आहे साधारणतः 7 ते 10 सेंटीमीटर एवढी असणारी लांबी आहे आणि त्यावरती 5 धारे आहे. म्हणजे अशा प्रकारची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. आणि त्यामुळं की एक प्रकारे विषाणूमुक्त अशी जात विकसित केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार. त्याचबरोबर त्यानंतर दुसरी जी जात विकसित केलेली आहे ती म्हणजे फुले उत्कर्षा. तर ही जात 2003 मध्ये विकसित केलेली आहे आणि हे लागवडीसाठी सुद्धा शिफारस केलेली आहे. या वाहनाची ज्या किंवा जातीची जी फळं आहेत हिरवी आहेत, सरळ आहेत, 8 ते 10 सेंटीमीटर लांब आहेत आणि निमुळती आहेत. आणि ही जात सुद्धा की जो हळद्या रोग आहे त्या रोगाला कमी प्रमाणामध्ये बळी पडते आणि हेक्टरी ह्या जातीपासून सरासरी आपल्याला एक 150 ते 200 क्विंटल हे साधारणतः 15 ते 20 टन एवढं आपल्याला उत्पादन त्या मिळतं. आणि ही जात आपण खरीप आणि उन्हाळी अशी दोन्ही हंगामासाठी आपण शिफारस केलेली आहे. त्यानंतर जी जात आहे ती म्हणजे परभणी क्रांती. म्हणजे परभणी कृषी विद्यापीठाने म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी किंवा सध्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जी आहे इथून त्याने ती जे एक पुसासावणी एक जात आहे तर ह्या जातीपासून निवड पद्धतीने तिने जात विकसित केलेली आहे. आणि त्या सावणीपेक्षा अतिशय कणखर किंवा केवढा या रोगाला आधी प्रतिकारक अशी ही जात आहे. आणि साधारणतः हे बी लावल्यापासून म्हणजे टोकन केल्यापासून ते साधारणतः 55 दिवसामध्ये फळं तोडणीला येतात. आणि मग ती फळं तोडणीला 55 किंवा 60 दिवसामध्ये प्लस मायनस 5 दिवस येतात. आणि ह्या जातीची फळं आहेत अतिशय कोवळी किंवा हिरवी आहेत, निमुळती आहेत, साधारणतः एक 10 सेंटीमीटर लांबी आहे आणि साठवणुकीत मात्र ती मऊ पडते आणि मऊ पडल्यामुळं ते काळपट पडते. आणि या जातीपासून सरासरी जर पाहिलं तर प्रति हेक्टरी आपल्याला 120 ते 40 क्विंटल एवढं उत्पादन या जातीपासून आपल्याला मिळतं. तिसरी जी जात आहे अर्का अनामिका. ही जात IHR बेंगलोर किंवा भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलोर इथून हे संशोधित करून विकसित केलेली आहे आणि लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. तर ही जी जात आहे या जातीची जी फळं आहेत साधारणतः हिरवी आहेत, लांब आहेत आणि काढणीस आपल्याला सोयीस्कर अशी आहे. आणि विशेष म्हणजे या फळाचा जो देठ आहे तो लांब आहे त्यामुळे काय होतं की फळ काढणीस आपल्याला सोयीस्कर होतं. आणि या जातीपासून सरासरी आपल्याला प्रति हेक्टरी साधारणतः 90 ते 120 क्विंटल एवढं
उत्पादन मिळतं. आणि ही जी जात आहे अर्का अनामिका आपण खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेली आहे. मात्र ह्या जातीची जी फळं आहेत 1-8 दिवस आपल्याला तोडणी करावी लागतात. त्यानंतरचा जी व्हरायटी आहे ती म्हणजे फुले कीर्ती. फुले कीर्ती ही एक संकरित जात महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे. आणि या जातीची फळं हिरव्या रंगाची लुसलुशीत आहेत, विषाणूजन्य रोगास प्रतिकार आहे आणि सर्वसाधारणपणे 120 ते 160 क्विंटल पर्यंत एवढं उत्पादन या जातीपासून मिळतं. आणि ही जात सुद्धा आपण खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी आपण शिफारस केलेली आहे. त्या दुसरी जात जी आहे ती वर्षा उपहार म्हणून आहे. ही जात हरियाणा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. आणि या जात जी आहे ही संकर पद्धतीने तयार करून त्यातून निवड पद्धतीने तयार केलेली आहे. आणि ते हाज्या रोगास अतिशय प्रतिकारक आहे. आणि साधारणतः जे बी टोकल्यापासून तोडणी जी आहे साधारणतः 45 ते 48 दिवसामध्ये आपल्याला फळं तोडणीला येतात. मात्र उत्पादन जे आहे उत्पादन आपल्याला फारसं काही समाधानकारक नाही, परंतु एक साधारणतः 9 ते 10 टन किंवा साधारणतः 90 ते 100 क्विंटल एवढं प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. आणि ही जी जात आहे की भारतातील जे काही रोगग्रस्त भाग आहे त्या पावसाळी लागवडीसाठी आपण शिफारस केलेली आहे. त्यानंतर अर्का अभय ही एक जात आहे. ही अर्का अभय ही जात म्हणजे ही सुद्धा जात IHR बेंगलोर किंवा भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलोर इथून विकसित केलेली आहे. आणि विशेष म्हणजे या जातीमध्ये फांदी येण्याची जी प्रवृत्ती आहे त्यामुळे आपल्याला 2 बहार मिळतात आणि हेक्टरी आपल्याला साधारणतः 80 ते 90 क्विंटल एवढं यापासून उत्पादन मिळतं. याच्या व्यतिरिक्त आज प्रायव्हेट कंपनीमध्ये अनेक जाती विकसित केलेल्या आहेत की त्यामध्ये गर्द हिरव्या रंगाच्या असणाऱ्या लांब फळं असणाऱ्या किंवा कोवळी फळं असणाऱ्या अशा काही जाती आहेत. त्यामध्ये काही सोफिया म्हणून एक जी जात आहे ती संकरित जात आहे. साधारणतः लागवडीपासून आपल्याला एक 40 ते 45 दिवसामध्ये फळं तोडण्याला येतात. साधारणतः जी फळाची लांबी आहे ते साधारणतः एक 10 ते 12 सेंटीमीटर असते. आणि ह्या फळावरती 5 धारा किंवा 5 शिरा असतात. आणि येलो व्हेन मोजा जो व्हायरस आहे या रोगासाठी ही एक प्रतिकारक्षम जात आहे. याच्या व्यतिरिक्त सेरणा म्हणून एक जी जात आहे ती साधारणतः लागवडीपासून 45 ते 46 दिवसात आपल्याला या जातीची फळं तोडणीला सुरू होतात. लवकर वाढणारी ही जात आहे. फळं गर्द हिरव्या रंगाची आहेत. साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटर लांबीची फळं आहेत. आणि झाड जे आहे साधारणतः 5 ते 6 फूट उंचीपर्यंत वाढतं. आणि साधारणतः आपल्याला एकरी जे आहे या जातीचं बियाणं आहे ते अतिशय कमी लागतं. त्या साधारणतः 2.5 किलो बियाणं लागतं. दुसरी जी जात आहे रिया म्हणून एक जी जात आहे ती झाड साधारणतः आपल्याला 4 ते 5 फूट एवढं वाढतं. हे अति लवकर येणारी जात आहे. म्हणजे साधारणतः 38 ते 40 दिवसामध्ये फळं लागवडी तोडणीला सुरुवात होतात. हिरव्या रंगाची फळं आहेत पण फळं थोडं लांब आहेत. म्हणजे साधारणतः 13 ते 14 सेंटीमीटर लांबीची फळं आहेत. आणि प्रत्येक फळाचं जर वजन पाहिलं तर सर्वसाधारणपणे एक 15 ते 18 ग्रॅम एवढं फळाचं वजन आहे. आणि या प्रत्येक फळावरती 5 शिरा किंवा 5 धारा आहेत. आणि व्हायरस रोगाला प्रतिकारक्षम आहे. आणि पिकाचा जो कालावधी आहे तो साधारणतः 110 दिवस ते 125 दिवस एवढ्या कालावधीमध्ये ही जात तयार होते. दुसरी एक जी जात आहे ती म्हणजे जेनिफर. जेनिफर ही सुद्धा या जातीची जी फळं आहे अतिशय हिरव्या रंगाची, कोवळी आणि चमकदार आहे. 10 ते 12 सेंटीमीटरची लांब, 5 शिरा असणारी, 40 ते 42 दिवसामध्ये तोडणी सुरू होणारी आणि येलो व्हेन मोजॅक व्हायरस या रोगाला प्रतिकारक्षम असणारी ही जी जात आहे ही विकसित केलेली आहे. तर ह्या झाल्या वेगवेगळ्या भेंडी पिकामधल्या काही सुधारित जाती आणि संकरित जाती. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पूर्व मशागत. आता ज्या ठिकाणी आपल्याला भेंडी पिकाची खरीप किंवा रब्बी किंवा उन्हाळी हंगामात लागवड करायची आहे त्या ठिकाणी जमिनीची खोल अशी नांगरट केली पाहिजे. जमिनीची नांगरट केल्यानंतर आडव्या उभ्या कोळवाच्या पाळ्या देऊन त्या ठिकाणी मागील पिकं जे काय घेतली असतील त्या पिकामधले अवशेष वेचून काढणे किंवा जे स्टबल्स आहेत ते वेचून काढणे आणि त्या ठिकाणी जमीन लागवडीसाठी तयार करणे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्व मशागत करायची आहे. आणि पूर्व मशागतीच्या शेवटच्या म्हणजे कुळवणीच्या वेळी की त्यामध्ये जेवढं शक्य आहे म्हणजे 20 ते 25 टन एवढं चांगलं कुजलेलं शेणखत त्या शेतामध्ये मिसळलं पाहिजे.
आणि अशा प्रकारची जमीन सपाट करून त्यामध्ये आपल्याला मग की जे सऱ्या पाडायच्या आहेत त्या सऱ्या पाडून ती जमीन आपल्याला तयार करायची. त्यानंतर जो लागवडीचा हंगाम जो आहे, लागवडीचा हंगाम की वर्षातून आपल्याला तिन्ही हंगामात या पिकाची लागवड करता येते. एक म्हणजे खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगाम. खरीप हंगामामध्ये जर पाहिलं तर आपल्याला जून जुलैमध्ये या पिकाची लागवड करता येते. रब्बी हंगामामध्ये आपल्याला साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, कारण पुढं नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू झाली की उगवण शक्तीवरती परिणाम होतो, म्हणून साधारणतः ऑक्टोबर हिट जी असते त्या ऑक्टोबर हिट मध्ये जर लागवड केली तर उगवणीवरती परिणाम होत नाही आणि आपल्याला पुढच्या वाढीवरती सुद्धा परिणाम होत नाही. त्या दृष्टिकोनातून साधारणतः ऑक्टोबर मध्ये लागवड करायची. आणि उन्हाळ्यामध्ये साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये, म्हणजे साधारणपणे एक संक्रांत 14 तारखेला झाल्यानंतर थंडीचं प्रमाण हे कमी होतं. अशा वेळी 15 तारखेनंतर जर आपण भेंडीची लागवड केली तर उन्हाळ्यामध्ये तो भेंडीची लागवड सुद्धा सक्सेस होते. परंतु त्या ठिकाणी आपल्याला उन्हाळी लागवड करत असताना पाण्याची किंवा ओलिताची सोय असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर बियाणाचं प्रमाण. आता भेंडी पिकाची जर आपल्याला 1 हेक्टरची जर लागवड करायची जर असेल तर आपल्याला सर्वसाधारणपणे 1 हेक्टर लागवडीसाठी 10 ते 12 किलो एवढं आपल्याला चांगलं दर्जेदार बियाणं लागतं. आणि हे जे बियाणं आहे मग आपण खात्रीशीर ठिकाणाहून घेतलं पाहिजे. ते बियाणं जातीवंत असलं पाहिजे, रोग आणि कीडमुक्त असलं पाहिजे, किंवा जिथून आपण बियाणं घेणार आहे त्याची आपल्याला खात्री पाहिजे. अशा प्रकारचं एक 10 ते 12 किलो 1 हेक्टर लागवडीसाठी आपल्याला बियाणं लागतं. त्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लागवडीचं अंतर. आता भेंडी पिकाची जी लागवड आहे शक्यतो वेगवेगळ्या अंतरावरती करतात. म्हणजे साधारणतः 45x30, 30x15 किंवा 30x30. म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर जे आहे हे 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर ओळीतलं अंतर जे 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर आहे ते 15 सेंटीमीटर. म्हणजे 45x30 आणि 30x15 अशा पद्धतीनं आपल्याला लागवड करता येते. आणि लागवड करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला जे सऱ्या जे आहेत, सऱ्या आपल्याला की 2 फुटावरती सऱ्या पाडून घेणं गरजेचं आहे. आणि 2 फुटावरती सऱ्या पाडल्यानंतर सरीच्या दोन्ही बगलेत 2 फुटाची सरी पाडल्यानंतर दोन्ही बाजूला लागवड केली तर दोन्ही ओळीतलं जे अंतर आहे 30 सेंटीमीटर 1 फूट राहतं आणि 2 रोपातलं जे अंतर आहे हे 15 सेंटीमीटर, म्हणजे 30x15 सेंटीमीटर अंतरावरती ही लागवड करणं गरजेचं आहे. जास्त अंतरावरती लागवड केली तर त्याला ब्रँचिंग येतं आणि ब्रँचिंग आल्यामुळं आपल्याला उत्पादन तसं काही जास्त मिळत नाही. परंतु जर आपण जवळ अंतरावर लागवड केली तर रोपाची संख्या प्रति हेक्टरी वाढते आणि आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. कारण का माहितीये का की भेंडीला जे फळं लागतात हे प्रत्येक त्या इंटरनोड वरती लागत असतात. जेवढं भेंडीची उंची जास्त तेवढं इंटरनोडची संख्या जास्त. जेवढं इंटरनोड मधलं अंतर कमी तेवढं इंटरनोडची संख्या जास्त. इंटरनोडची संख्या जेवढी जास्त तेवढं भेंडीची संख्या जास्त. म्हणजे प्रति झाडाची संख्या जास्त आणि एकूण झाडाची प्रति हेक्टरी पॉप्युलेशन हे जास्त असल्यामुळे आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळतं. म्हणून शक्यतो आपण 45x30 किंवा 60x30 या अंतरावर लागवड करण्यापेक्षा जर आपण आपल्या निर्यातक्षम भेंडीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला त्या भेंडीची लागवड ही 30x15 या सेंटीमीटर अंतरावरती करणं गरजेचं आहे. आणि हे जे अंतर करत असताना त्यामध्ये जी सुरुवातीला आपल्याला की कोरड्या ह्याच्यामध्ये 2 बिया एका ठिकाणी 2 बिया टोकायच्या, जेणेकरून आपल्याला उगवण शक्ती चांगली मिळाली पाहिजे. एखादं बी उगवलं नाही तर गॅप पडणार नाही आणि त्यामुळे प्लांट पॉप्युलेशन कमी होणार नाही, ही पण काळजी घेतली पाहिजे. अशा प्रमाणे आपल्याला भेंडी पिकाची लागवड करता येते. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे की अंतर मशागत. आता भेंडीमध्ये जर आपल्याला अंतर मशागत जर करायची असेल तर त्यामध्ये एक म्हणजे की गॅप भरणे, नांग्या भरणे हे काम आहे. दुसरी गोष्ट खांदणी किंवा चाळणी करून त्याला भर लावणे हे काम आहे. तिसरं म्हणजे पीक तणमुक्त ठेवण्यासाठी 1 किंवा 2 खुरपणी करणे हे काम आहे. किंवा शक्य असेल तर पॉलिथिन पेपरचा किंवा मल्चिंगचा वापर करावा, जेणेकरून तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. अशा प्रकारचे आपल्याला 3 ते 4 कामं जी आहेत हे आंतर मशागतीमध्ये येतात.
आणि त्यानंतर जो महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की खत व्यवस्थापन. कारण भेंडीला जर आपल्याला खतं द्यायची असतील तर प्रति हेक्टरी आपल्याला 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश एवढी खतं आपण शिफारशीत द्यायला पाहिजे. त्यापैकी अर्ध नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळी किंवा टोकणीच्या वेळी द्यायचं. आणि त्यानंतर साधारणतः 1 महिन्यानंतर जे राहिलेलं अर्ध नत्र आहे ते आपल्याला 1 महिन्याच्या अंतराने किंवा 3 ते 4 आठवड्याच्या अंतरानं देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जे बीज प्रक्रिया आहे ते म्हणजे जर आपल्याला भेंडीचं जे बियाण आहे तर लागवडीपूर्वी आपण जर सायकोसिल हे जे संजीवक आहे या संजीवकामध्ये 100 ppm एवढ्या प्रमाणामध्ये जर आपण शीट ट्रीटमेंट दिली किंवा जिब्रॅलिक ऍसिड 50 ppm जर आपण 24 तास भिजवून आणि सावलीत वाळवून जर पेरलं तर निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ होते. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला की जे थायरम आहे थायरमची सुद्धा आपल्याला सीड ट्रीटमेंट किंवा बीज प्रक्रिया करता येते. अशा पद्धतीनं की बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की पाणी व्यवस्थापन. आता टोमॅटो भेंडी पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करत असताना सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की गरजेनुसार पाणी दिलं पाहिजे. जास्त जर पाणी दिलं तर त्याला जो मूळ कुजव्या नावाचा रोग होतो आणि पाणी साचून राहिल्यामुळे मुळं खराब होतात. म्हणून गरजे इतकंच पाणी दिलं पाहिजे. शक्यतो पाणी देत असताना वाढीची अवस्था असेल, फुलं येण्याची अवस्था असेल, फळ पोचण्याची अवस्था असेल, या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून फळ पोचण्यावरती मर्यादा येतील आणि उत्पन्नात घट होईल. अशा प्रकारचं आपण नियोजन करता कामा नये. पाण्याचं व्यवस्थापन त्याच्या वाढीप्रमाणे देणं गरजेचं आहे. तसंच हंगामानुसार किंवा त्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः खरीप हंगामामध्ये साधारणतः 10 ते 12 दिवसानं, रब्बी हंगामामध्ये 8 ते 10 दिवसानं आणि उन्हाळी हंगामामध्ये साधारणतः 6 ते 8 दिवसानं पाणी देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात पाण्याची परिस्थिती, हवामान, वातावरण या सगळ्याचा विचार करून पाण्याची पिकाला पाण्याची गरज आहे का हे पाहून पाण्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. त्यानंतर की जर आपल्याला जास्त पाण्याचा जर ताण दिला भेंडी पिकामध्ये तर त्यामध्ये भेंड्या ह्या सुकतात किंवा कोमसतात आणि वाढत नाहीत किंवा आखूड भेंड्या निघतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे की भेंडी पिकामध्ये तणनाशकाचा वापर की म्हणजे जर आपल्या हॅलो 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 आवाज येतो का? हॅलो हॅलो येतोय आवाज, येतोय. हॅलो हा येतोय सर. हा सर येतोय आवाज. ठीक आहे. तर भेंडी पिकामध्ये तणनाशकाचा वापर आता शेवट कसं आहे की जर आपल्याला बऱ्याच वेळा माहित आहे की आता दिवसेंदिवस मजुरीचे वाढते दर, मजुराची न उपलब्ध होणारे मनुष्यबळ यामुळे आपल्याला वेळेवरती पीक हे तणमुक्त ठेवता येत नाही आणि मग आपल्याला बऱ्याच वेळा जे आपण न्यूट्रिएंट्स किंवा जे खतं देतो किंवा रासायनिक खतं देतो ही खतं ही जमिनीतील तण खाऊन टाकतात आणि मूळ पिकावरती त्याचा विपरीत परिणाम होतो किंवा त्यामुळे रोगराईचं सुद्धा प्रमाण वाढतं. म्हणून शक्यतो जर आपण तणनाशकाचा वापर केला म्हणजे साधारणतः 3 ते 4 दिवस लागवडीच्या वेळी जर आपण बासालीन 3 लिटर 500 लिटर पाण्याचं मिसळून जर फवारलं प्रति हेक्टरी तर त्या ठिकाणी की जे प्री इमर्जन्स म्हणून जे म्हणजे उगवणपूर्व हे जे तणनाशक आहे हे असल्यामुळं त्यातील जे तण आहे ते उगवत नाही आणि सुरुवातीला 50% आपल्याला ते तण कंट्रोल होतं आणि मग त्यामुळे आपल्या मुख्य पिकाच्या वाढीवरती कुठलाही परिणाम होत नाही.
परंतु त्यामध्ये एक काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपण तणनाशकाचा फवारा करतो त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. आणि साधारणतः तणनाशकाच्या फवारणीनंतर 3 ते 4 दिवसांना मग भेंडीचं बियाणं आहे ना त्या ठिकाणी पेरलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं की 40 ते 50 दिवसापर्यंत या भेंडीमध्ये कोणत्याही प्रकारचं तण उगवत नाही. आणि त्यामुळं आपल्याला की जो खुरपणीवरती येणारा जो खर्च आहे तो बऱ्याच अंशी आपण कमी करू शकतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे पीक तणमुक्त ठेवल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये की पिकाची वाढ होण्यास मदत होते. त्या दृष्टिकोनातून तणनाशकाचा वापर करणं सध्याच्या काळामध्ये गरज आहे किंवा काळाची गरज आहे. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की तणनाशक वापरत असताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये एक आहे की जे तणनाशक वापरणार आहे त्या तणनाशकाची संपूर्ण माहिती असल्याशिवाय आपण ते तणनाशक वापरायचं नाही. दुसरी गोष्ट, तणनाशक कधी वापरायचं हे पण माहिती असल्याशिवाय आपण त्या पिकामध्ये तणनाशकाचा वापर करू नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये तणनाशकाचा वापर केला पाहिजे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी माहिती असल्याशिवाय तणनाशकाचा वापर करू नये अशी माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो म्हणजे फळांची काढणी आणि उत्पन्न. आता जर पाहिलं तर जाती परत्वे हे भेंडीच्या जाती लागवडीपासून आपल्याला साधारणतः 40 ते 45 दिवसापासून फुलं येण्यास सुरुवात होतात. आणि साधारणतः पुढं की 5 ते 7 दिवसात ते फळं जी आहेत काढणीला सुरुवात होते. आणि मग शक्यतो ही काढणी जी आहे एक तर सकाळी किंवा दुपारी करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की साधारणतः ज्या कोवळ्या भेंड्या आहेत की साधारणतः ज्या भेंडीचं वजन 10 ते 12 ग्रॅम असलं पाहिजे किंवा ज्या कोवळ्या भेंड्या आहेत अशाच भेंड्या आपल्याला तोडल्या पाहिजेत. कोवळ्या म्हणजे पूर्ण तयार झालेल्या परंतु कोवळ्या दिसणाऱ्या भेंड्या ह्या काढल्या पाहिजेत. त्यानंतर त्याची प्रतवारी करणं गरजेचं आहे. आणि प्रतवारी केल्यानंतर त्याचं पॅकिंग आणि पुढं मार्केटिंग. मग पॅकिंग करण्यासाठी तुम्ही क्रेट वापरू शकताय, बॉक्स वापरू शकताय, कार्डबोर्ड वापरू शकताय किंवा गनी बॅग्स वापरू शकताय, प्लास्टिक बॅग्स आहेत किंवा रेक्झिन बॅग्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर त्यापैकी कुठल्याही बॅगा वापरून शक्यतो तो जो माल आहे तो लवकरात लवकर ग्राहकाच्या हातात कसा जाईल या दृष्टिकोनातून त्याची तोडणी करून त्याची विक्री करणं गरजेचं आहे. आणि सर्वसाधारणपणे ज्या आपल्याला निर्यात करायच्या ज्या भेंड्या आहेत त्या कोवळ्या असणं किंवा लहान असणं आणि साधारणतः एक 7 ते 9 सेंटीमीटर लांबी असणं अशा फळांना भरपूर मागणी असते. आणि ही भेंडीची तोडणी जी आहे दर दिवसा आड जर आपण जर भेंडीची तोडणी केली नाही तर आपल्याला त्या भेंड्या मोठ्या होतात किंवा त्याचा ताजेपणा टिकून राहत नाही किंवा कवळेपणा टिकून राहत नाही. आणि अशा मग ज्या भेंड्या आहेत या भेंड्यांना बाजारात योग्य असा भाव मिळत नाही. म्हणून शक्यतो 1-8 दिवस आपल्याला भेंडीची तोडणी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर प्रतवारी करत असताना की जे काही वाकडे असेल, पिवळे असेल, कीडग्रस्त असेल किंवा रोगग्रस्त असेल अशा ज्या भेंड्या आहेत किंवा जी फळं आहेत ते काढून बाजूला केले पाहिजे. आणि चांगलीच फळं जी आहेत ते ग्रेडिंग करून त्या ठिकाणी पॅकिंग करून साधारणतः ते पाठवली पाहिजेत. आणि असं की जर केलं तर प्रत्येक हेक्टरी आपल्याला सर्वसाधारणपणे उत्तम प्रॅक्टिसेस केली तर आपल्याला एका हेक्टर पासून साधारणपणे 180 ते 200 क्विंटल म्हणजे साधारणतः 18 ते 20 टन एवढा चांगला माल हा आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की पीक संरक्षण. म्हणजे भेंडी पिकावरती जर आपण पाहिलं तर जे महत्वाचे जे रोग आहेत त्यामध्ये एक म्हणजे हळद्या किंवा आपण ज्याला केवडा म्हणतो किंवा येलोव्हेन मोजॅक आणि दुसरी जी आहे भुरी. अतिशय हे 2 घातक रोग आहेत. आणि तसंच जे काही किडी आहेत त्यामध्ये तुडतुडे आहेत किंवा शेंडे आणि फळे पोखरणारे आळे आहे, मावा, पांढरी माशी या ज्या काही किडी आहेत या रोगांकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या जाणवतो. आता हा जो केवडा रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे. आणि हा विषाणूजन्य रोगामध्ये काय होतं की जे पानाच्या ज्या शिरा आहेत या पानाच्या शिरा ह्या पिवळ्या पडतात आणि पानाचा जो इतर भाग आहे तो हिरवा किंवा पिवळा दिसतो. आणि त्यामुळे काय होतं
की झाडाची वाढ खुंटते आणि भेंडी कमी प्रमाणात लागते आणि त्यामुळं आपल्याला ते जी भेंडीला जी आहे ती साधारणतः पिवळी आणि रोगट दिसते. म्हणून शक्यतो आपण ह्या रोगाचा जर आपल्याला प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर सुरुवातीला म्हणजे एक तर जे सकिंग पेस्ट जे आहेत की जे ह्याचं ट्रान्समिशन हेक्टर आहे तो इन्सेक्ट वेक्टर तो म्हणजे व्हाईट फ्लाय आहे आणि त्या व्हाईट फ्लायचं आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे इतर सकिंग पेस्ट आहे त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. म्हणजे बियाणाला सुरुवातीला इमिडोक्लोपिड किंवा ज्याला आपण गावचो म्हणतो किंवा थायमिथॉक्झाम किंवा त्याला आपण ॲट्रा म्हणतो किंवा मिथोएट आहे ते डायमिथोएट किंवा आपण ज्याला रोगर म्हणतो याची आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला की ह्या उपाययोजना करता येतात. त्याचबरोबर जी रोगग्रस्त झाडं आहेत ती झाडं आपण उपटून नष्ट केली पाहिजे आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशी होत असल्यामुळं आपल्याला पांढऱ्या माशीचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि तिसरं महत्वाचा उपाय जो आहे तो म्हणजे की जी काय परभणी क्रांती असेल, अर्का अनामिका असेल किंवा फुले विमुक्त असेल या काही या प्रतिकारक जाती आहेत येलो व्हेन मोजॅक व्हायरससाठी किंवा केवडा रोगासाठी या रोगासाठी ह्या प्रतिकारक जातीची लागवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी जो रोग आहे तो म्हणजे बुरी हा जो अतिशय घातक रोग आहे आणि काय होतं सुरुवातीच्या काळामध्ये खालच्या जुनी पानं आहेत त्या जुन्या पानापासून त्याचं सुरुवात होते. सुरुवातीला पांढरा डाग दिसतात आणि नंतर ते पसरत जातात आणि संपूर्ण पानावरती आणि झाडावरती काय होतं की पावडर पसरल्यासारखे दिसते. आणि हा जो रोग आहे हा साधारणतः दमट वातावरणामध्ये होत असतो आणि दमट वातावरण झालं की रोग हा झपाट्याने वाढतो. त्यामुळे काय होतात पानं खराब होतात आणि पानं संपूर्ण गळून पडतात. म्हणून ह्या रोगाचा जर बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला की साधारणपणे की हेक्झॅकोनाझोल ज्याला आपण कॉन्टाप म्हणतो किंवा डिनोकॅप किंवा ज्याला कॅरेथेन म्हणतो साधारणतः 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन जर आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचं नियंत्रण करता येतं. त्याचबरोबर काय पाण्यात विरघळणारं जे गंधक आहे 80% ते 20 ते 25 ग्रॅम घेऊन जर 10 लिटर पाण्यात जर आपण फवारणी केली तर निश्चितपणे ह्या भुरी रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी करण्यास मदत होते आणि आपलं जे पीक आहे ह्या रोगापासून आपण वाचवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर आपण जे सकिंग पेस्ट येतात त्यासाठी जर आपण एक 5% निंबोळी अर्काची जरी फवारणी केली तर आपल्याला त्यापासून एक चांगलं नियंत्रण सुद्धा मिळू शकतं. त्यानंतरचा एक तिसरा रोग आहे तो म्हणजे पानावरचे ठिपके. हा जो रोग आहे ह्या सर्कोस्पोरा नावाची एक बुरशी आहे आणि ह्या सर्कोस्पोराच्या नावाच्या बुरशीमुळं पानावरती काय होतं की तपकीर रंगाची वेडे वाकडे जे काही ठिपके आहेत ते ठिपके दिसतात आणि जास्त प्रमाणात जर रोग जर पसरला तर त्याची पानं जी आहेत पूर्ण डिफोलिएशन होतं, पानांची गळ होते. म्हणून या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा आपण ज्याला ब्लॉटॅक्स म्हणतो 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात जर घेऊन जर आपण फवारलं आणि त्याचे 1 ते 2 फवारण्या जर दिल्या तर आपल्याला पानावर ठिपके हा जो रोग आहे त्या रोगाचं आपल्याला नियंत्रण होण्यास मदत होते. त्यानंतर ज्या किडी आहेत त्यामध्ये जसिड्स किंवा आपण ज्याला आपण तुडतुडे म्हणतो तर तुडतुडे जे आहेत त्या तुडतुड रोगाचं जर आपण किडीचं जर हे काय करतात की हे जे बारीक तुडतुडे जे आहेत हे पानातील काय करतात रस शोषून घेतात आणि मग पानं काय होतात की साधारणतः विटकरी किंवा तांबडी झालेली दिसतात आणि मग पानं ही जी आहेत द्रोणासारखी वरच्या बाजूला वाकडी होतात किंवा गोळा होतात आणि मग आपल्याला वेळेवर जर त्याचं कंट्रोल केलं नाही किंवा नियंत्रण केलं नाही तर आपल्याला फार नुकसान म्हणजे बऱ्याच वेळा की जे प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी आहे हे कमी प्रमाणात होते आणि त्यामुळं अन्नद्रव्याचं तयार करण्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळं फळांचं पोषण होत नाही आणि उत्पन्नामध्ये घट होते. तर त्यासाठी आपल्याला जे इमिडोक्लोपिड आहे किंवा ज्याला आपण कॉन्फिडर म्हणतोय 4 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन जर आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या तुडतुड्याचं आपल्याला नियंत्रण करता येते. किंवा शेंडे पोखरणारी आळी किंवा फळे पोखरणारी जी आळे आहे किंवा त्याला स्पॉटेड बोलवरून सुद्धा म्हणतात या किडीचा प्रादुर्भाव काय होतो शक्यतो उन्हाळी हंगामात आपण जर भेंडी पीक घेतलं असेल
तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला उन्हाळ्यात जाणवतो. आणि काय होतं, या किडीची जी मादी आहे, पानाच्या बेचक्यामध्ये जे वाढणारा अंकुर आहे किंवा जी फुलकळी आहे आणि फुलावर आणि फळावरती काय करते, अंडी घालते आणि अंड्यातून जन्मलेले जे अळे आहे ते कोवळ्या शेंड्यात शिरून काय करते की फांद्या आणि खोडांना पोखरते. त्यामुळे काय होतं, मुळाकडे आणि शेंडाकडे होणारा जो अन्न पुरवठा आहे तो थांबवला जातो आणि मग काय होतात, झाडं सुकतात किंवा मरतात. म्हणून ह्या शेंडे पोखरणारे किंवा फळे पोखरणाऱ्या अळीसाठी आपल्याला जे नियंत्रणाचा उपाय आहे ते म्हणजे एक तर डेसिस नावाचं जे कीटकनाशक आहे, डेल्टा मिथ्रिन ज्याला आपण म्हणतो, किंवा क्विनॉलफॉस आहे किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट जे आहे किंवा ज्याला आपण प्रोक्लेम म्हणतो, तर हे औषध जे आहे तर हे इमामॅक्टिन बेन्झोएट हे 4 मिली 10 लिटर पाण्यातून किंवा क्विनॉलफॉस आहे 20 मिली 10 लिटर पाण्यातून किंवा डेसिस जे आहे हे 8 मिली 10 लिटर पाण्यातून जर आपण फवारणी केली तर जे फळे पोखरणारी किंवा शेंडा पोखरणारी जी अळी आहे त्याचा आपल्याला बंदोबस्त होतो. त्यानंतर तिसरी महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे मावा. आता ज्या हिरव्या आणि काळ्या रंगाचा जो मावा आहे पानाच्या खालच्या बाजूस आहे ना, कोवळ्या फांद्यावर किंवा शेंड्यावर आपल्याला दिसून येतो आणि तो मधासारखी विष्ठा काय करतो, ते पिकाच्या विविध भागावरती टाकत असतो आणि ते टाकल्यामुळे तो भाग जो काय होतो की चिकट झालेला भाग आहे तो काळपट दिसतो आणि त्या ठिकाणी बुरशीची लागण होते. म्हणून ह्या किडीचं जर आपल्याला बंदोबस्त करायचं जर असेल तर आपल्याला रेकॉर्ड नावाचं एक कीटकनाशक आहे किंवा त्याला ऍसिटामिप्रिड असं म्हणतात, 7 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात, किंवा जे रोगर आहे 20 मिली 10 लिटर पाण्यात, किंवा जे कॉन्फिडॉर जे आहे 4 मिली 10 लिटर पाण्यात, यापैकी 1 किंवा 2 औषध जर आलटून पालटून जर आपण 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या केल्या तर आपल्याला ह्या माव्या किडीचं जे आहे हे नियंत्रण करता येतं. आणि सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे की जर आपल्याला भेंडी निर्यात करायची असेल, निर्यातीक्षम जर भेंडी आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काही निकष आहेत, ते निकष पाळणं गरजेचं आहे. त्यामध्ये की ज्या जातीची किंवा ज्या भेंडीची आपल्याला निर्यात करायची आहे त्या जातीची फळं ही कशी असली पाहिजेत, एक तर म्हणजे नाजूक आणि हिरव्या रंगाची असली पाहिजे. दुसरं म्हणजे त्या भेंडीच्या फळाची जी लांबी आहे सर्वसाधारणपणे 7 ते 9 किंवा जास्तीत जास्त 10 सेंटीमीटर असली पाहिजे. फळं जी आहेत ते रोग आणि किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असली पाहिजेत किंवा फ्री असली पाहिजे, किंवा जे खराब किंवा जे डाग पडलेली पिवळी फळं आहेत ती निवडून वेगळी केली पाहिजे. फळांची प्रतवारी करून म्हणजे ग्रेडिंग करूनच निर्यातीसाठी ते पाठवली पाहिजे. फळाच्या जे आपण पॅकिंग करणार आहे पॅकिंगसाठी ज्यूटचे धागे जे आहेत म्हणजे आपली पोती आहेत ते तयार केल्यापासून साधारणतः 9 ते 10 मेश प्रति इंच जे चौरस इंच पिशव्याचा वापर केला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी हवा खेळती राहते अशा पद्धतीचं निवड केली पाहिजे. किंवा टिश्यू पेपरचा वापर फळे गुंडाळण्यासाठी केला पाहिजे की जेणेकरून बाष्पीभवन जे आहे ते कमी होऊन त्या फळाचा टिकाऊपणा किंवा कालावधी आपल्याला वाढवण्यास उपयोग होतो. त्यानंतर जे आहे ते म्हणजे फळ तोडण्यावेळी शक्यतो जे वातावरण आहे हे शक्यतो थंड असलं पाहिजे, म्हणजे साधारणतः 7 ते 10 डिग्री सेल्सिअस किंवा आर्द्रता आहे ती साधारणतः 90 ते 95% आर्द्रता पाहिजे. आणि साधारणतः निर्यातीच्या वेळी जे आपण जास्तीत जास्त थंड हवा कशी खेळती राहील याचा आपण सगळा विचार केला पाहिजे. निर्यातीसाठी फळ पाठवण्यासाठी फळावरती कीटकनाशकाचा किंवा बुरशी नाशकाचे जे अंश आहेत हे MRL लेवल पेक्षा जास्त नसावे पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपण अनेक प्रकारच्या रोग आणि आपलं कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करतो आणि ती फवारणी केल्यामुळं आपल्याला त्यामध्ये की मोठ्या प्रमाणामध्ये औषधाचे अवशेष राहतात आणि असे औषध जर राहिले तर आपल्याला अशा फळांना परदेशामध्ये मागणी नाही, आपले ती फळं फेकून देतात किंवा बरेचसे आपल्या कन्साइनमेंट रिजेक्ट करतात आणि त्यामुळं आपले जे कीटकनाशक औषध जे आहेत हे जे आपण शिफारस केलेली जे औषध असतात त्या औषधाची मात्रा योग्य प्रमाणामध्ये वापरून आपण त्या रोगाचं किंवा किडीचं नियंत्रण केलं पाहिजे. आणि जर समजा ज्या बुरशीनाशका किंवा ज्या कीटकनाशकावरती
भाजीपाला पिकामध्ये किंवा भेंडी पिकामध्ये वापरण्यास बंदी घातलेली आहे. अशी जर समजा औषधं जर आपण वापरली किंवा शक्यतो अशी औषधं फवारणीसाठी वापरूच नाही आणि वापरली तर आपली फळं त्या निर्यातीला आपण पाठवू शकत नाही. त्यामुळं साधारणतः हे 10 ते 12 जे मुद्दे आहेत, हे 10 ते 12 मुद्दे जर आपण लक्षात ठेवले आणि अशा पद्धतीनंच जर आपण भेंडी उत्पादित केली तरच आपण हे भेंडीचं उत्पादन एक चांगलं घेऊ शकतो आणि भेंडीची आपण जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहे एक चांगली केल्यानंतर एक दर्जेदार उत्पादन किंवा चांगलं उत्पादन किंवा चांगला आर्थिक फायदा आपल्याला मिळू शकतो किंवा आपण निर्यातक्षम उत्पादन घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला की भेंडी पिकाचं जे सुधारित लागवड जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान करून एक किफायतशीर भेंडी उत्पादन आपण घेऊ शकतो. तर याबद्दल काय आपल्या कोणाच्या जर शंका असतील तर त्या शंका आपण विचारू शकता. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी काही कोणाच्या शंका असतील तर जरूर विचारा. सरांची 2 सत्र आता झालेली आहेत सकाळपासून, थोडक्यात दुपारपासून. एक टोमॅटो निर्यातक्षम टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान आणि निर्यातक्षम भेंडी उत्पादन तंत्रज्ञान. दोन्ही पिकं ही शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये अधिक नफा मिळवून देणारी पिकं आहेत. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असणारी पिकं आहेत. वर्षभर उत्पादन घेतली जाणारी पिकं आहेत. आणि यावर्षी या दोन्ही पिकांचा क्रॉपशॉपमध्ये राज्य शासनानं अंतर्भाव केलेली पिकं आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये चालू खरीप हंगामामध्ये आपल्याला या पिकाच्या संदर्भामध्ये क्रॉपशॉपच्या अनुषंगानं सर्व निरीक्षणं नोंदवायची आहेत. सुधारित तंत्रज्ञानाच्या संदर्भात माहिती अवगत व्हावी या हेतून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला होता. या संदर्भात काय कोणाच्या शंका असतील तर जरूर विचारा. हॅलो पाटील सर. हा बोला. हा, हे टोमॅटो असो किंवा भेंडी असो, हे जे ज्यावर्षी एक्सपोर्ट होत आहे ना त्यावेळेस रिफर कंटेनर लागतो का साध्या कंटेनर मध्ये जाते ते कसं आहे ते? काय म्हटलं? रिफर कंटेनर लागतो म्हणजे कोल्ड स्टोरेज कंटेनर लागतो की साधा लागतो कंटेनर एक्सपोर्ट साठी भेंडी आणि टोमॅटोला? रेफ्रिजरेटर पाहिजे ना आपल्याला. हा, पण ते किती तापमानामध्ये लागते सर ते? साधारणतः टेम्परेचर हे साधारणतः 2 ते 4च पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको. अच्छा. त्यामधले जे हीट आहे, हीट गेल्यानंतर आहे त्या स्टेज मध्ये जर आपल्याला अगदी फ्रेश असा माल पाहिजे असेल तर कमीत कमी तापमानाला ते स्टोअर करणं गरजेचं आहे. जर जास्त तापमान असेल तर त्याचं काय होतं, जे श्वसनाची क्रिया आहे ते चालू होते आणि त्यामुळं जास्तीत जास्त आतील पाणी बाहेर पडतं आणि त्यामुळं पाणी कमी झाल्यामुळे ते सुकतात. तर त्याची श्वसनाची क्रिया कमी करण्यासाठी, रेट कमी करण्यासाठी कमी तापमानामध्ये आपल्याला स्टोअर करणं किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये कमी तापमान ठेवणं गरजेचं आहे. ओके ओके, थँक्यू सर. मला वाटतं आपल्या कोल्हापूर विभागामध्ये फलटण तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये केबी एक्सपोर्ट्स म्हणून जी कंपनी आहे ती भेंडी एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये मला वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांची किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बरोबर त्यांचे अग्रीमेंट सुद्धा आहेत का? कोणी फलटण तालुक्यातून कोणी आहे का? फलटण, खटाव आहे सर. केबी आहे, 2-3 कंपन्या आहेत सर. हॅलो, काय तुमचं? हा बोला. हा सर, इथं केबी एक आहे, टी सर्कल आहे आणि अजून एक 1-2 लोकल कंपन्या आहेत तिथून एक्सपोर्ट